किती वाजलेत वाजत आता? 11:13 झाले. हो, 11:02 11:14 झाले आता. 23 फेब्रुवारी. तर मॅडम, नमस्कार. आज समिती निवडीची बैठक होती, हो, काय झालंय त्याच्यात? आम्ही अगदी वेळेप्रमाणे 11च्या आत इथे पोहोचलो आणि पीठासीन अधिकारी CEO साहेब होते. तर त्यांनी 11:03 2 मिनटं म्हणजे 2च मिनटापर्यंत वाट बघितली आणि आमच्या प्रोसिडिंगवरती उपस्थितीची सह्या झाल्या होत्या आणि त्यांनी 2 मिनिटांनी 11:02 सांगितलं की सभा रद्द होते कारण संख्याबळ कमी आहे. आणि संख्याबळाचा काही विषयच येत नाही ना, गटनेते जरी असतील तरी बस होतो, त्यांचं म्हणणं कारण आहे की निवड प्रक्रिया ही 50% 2 नंतर आहे ना. हो, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की माझा अधिकार आहे, मी पीठासीन अधिकारी आहे, मी सभा रद्द करतोय कारण संख्याबळ नाहीये आणि संख्याबळाची त्यांनी वाटही बघितली नाही. म्हणजे आता पण जास्त वेळ पण झालेला नाहीये, पाहू शकता 11:19 झाले आणि जरी अपोजिटवाले जर आलेले नाहीयेत आमचे म्हणजे शिवसेनेचे, त्यांची संख्या आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही 8 आहे, आमच्या गटात आम्ही 8 जण आहेत, त्यांच्या गटात ते 11 आहेत आणि BJPचे 2. यांची संख्या जास्त असताना देखील ते उपस्थित नाही राहते. ह्याचा अर्थ काय होतो? उलट आज त्यांना समिती जास्त मिळाल्या असत्या तरी सुद्धा ते येत नाहीत. म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे काहीतरी. मग ती भीती काय आहे? आम्ही ह्या आधीच्या सुद्धा गोष्टी सभागृहात ज्या काही घडल्या त्या चुकीच्या होत्या, त्या सुद्धा आम्ही कधी मीडिया समोर येऊन सांगितल्या नाही का, तर आम्हाला या सभागृहाची मान मर्यादा ठेवायची होती. पण असं आज जाणवतंय का की जुन्नर शहरालाच वेठीस धरलं जाते तुमच्या अशा गोंधळामुळे? हो, म्हणजे मला तर तेच वाटतंय. तुम्ही ह्या सभागृहात येताय, तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांमुळे येताय, तुम्ही तुमच्या ह्या अशा गोष्टींनी त्या लोकांचा अपमान करताय, तुम्हाला ज्यांनी निवडून दिले. नाही, समित्या भेटल्या असत्या, आज वाटप झाले असते तर हो. नक्कीच शहराचा फायदा होतोय ना. आणि ह्यामध्ये काही विषयच नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत चालणाऱ्या होत्या. काय म्हणताय मनसुरीताई, तुम्ही पण काहीतरी आज बोलायचा सभेचा प्रयत्न केला. टायमिंग आहे 11 ते 11:15. लेडीज 11:15 पर्यंत. तरी माझं असं म्हणणं आहे की माननीय श्री पीठासीन अधिकारी कोल्हे साहेब यांनी 11:15 पर्यंत तरी सदस्यांची वाट पाहायची होती. आले नाही आले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, पण आम्ही इथं सभागृहात उपस्थित आहे. मग आम्ही इथं लिहिण्याचं काम चालू आहे. कलेक्टर ऑफिसला पण आम्ही एक पत्र देऊ का त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता किंवा आम्हाला विश्वासात न घेता डायरेक्ट सभा रद्द केली आणि निघून गेले. असं नाही ना. तुम्ही पीठासीन अधिकारी आहे, तुमचा अधिकार आहे ते कोणाला किती सभा कमिट्या मिळावे, काय व्हावे, हे त्यांचा अधिकार आहे ना. पण ते डायरेक्ट निघून जातात, हा कोणता न्याय? आणि मेन आम्ही जुन्नरचा विकास करण्यासाठी इथं बसलोय. तुमचं काय म्हणणं आहे? सीओनी पळ काढला, पळ काढलाय 2 मिनिटं. सभेचा टायमिंगच, सभेचा टाइम 11 ते 11:15 आहे. तोपर्यंत तरी त्यांचा थांबायचा अधिकार होता ना. आणि अजेंडामध्ये हे नमूद केली आहे सूची, मग त्यानुसार त्यांनी थांबायला हवं होतं की नव्हतं? हा त्यांचा प्रयत्न आहे ना का मी इथं थांबावे, दुसऱ्या येतात की नाही. तो नंतरचा भाग झाला ना सभागृहाच्या. डायरेक्ट ते पळ काढतात. ते हे काय चाललंय, पहिल्या सभागृहाला पण एवढा मीटिंगला एवढा गोंधळ झाला, हे झालं, हे योग्य नाहीये. ते प्रोसिडिंग फाडलं. मग ते डिक्लेअर झालं की नाही. माननीय श्री नगराध्यक्ष मॅडमनी 4 वेळा डिक्लेअर केला की उपनगराध्यक्ष रुपाली परदेशी. ते प्रोसिडिंग फाडलं तुम्ही बोलले, त्याच्या पुढे काय आलं? प्रोसिडिंग फाडलं. मग ते आम्ही प्रोसिडिंग साठी आम्ही इथं 9:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबून होते. नाही, थांबले मान्य, पण पुढे काय झालं त्याचं? काय त्याच्या प्रोसिडिंगची आम्हाला एक प्रत नंतर दिली. ते पण पहिले सुद्धा आहे ना, मी तुम्हाला पहिले ते म्हणत होते हे करून घ्या, काय स्वाक्षरी करून ताब्यात घ्या, पण आम्हाला विश्वास नव्हता ना त्या प्रोसिडिंग. आमच्या विरोधात पण ती प्रोसिडिंग असू शकते. आणि डायरेक्ट हे काय झालं होतं त्या दिवशी, प्रोसिडिंग इथून बुक नेलं गेलं. प्रोसिडिंग बुक इथून नेलं जातं ना, ते स्कॅन करण्यासाठी नेलं जातं आणि आम्हाला स्कॅन करायसाठी नेतो. आणि जेव्हा ते प्रोसिडिंग बुक इथे येऊन ठेवलं गेलं बॅक बेंचवर,
ते असं कुठेही ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये, ती महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यांनी इतर इतर टेबलवर ठेवायला हवी होती. आणि त्या दिवशी प्रोसिडिंग फाडलं तर तुम्ही स्कॅन केलं असेल म्हटलं तर आम्हाला ते स्कॅन केलेली कॉपी द्या. तर त्यांनी सांगितलं की स्कॅनही नाही झालेलं आहे, प्रोसिडिंगच नाहीये, आता पुरावा नष्ट आहे म्हणजे. तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हा मेल केला होता. हे बघा, हा मेल केला होता. अच्छा. हा. आणि आधी आम्हाला सांगण्यात काय आलं का बाबा प्रोसिडिंग फाडली, बरोबर. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मेल केल्यानंतर मग कसं काय प्रोसिडिंग मिळालं? आणि त्यांना सभागृहामध्ये तिकडून एवढं हे आलं, बेजबाबदारपणा की आदेश आला बघा की यांना प्रोसिडिंग देण्यात यावं. हा ही लिहिलेलं आणि हा त्याच्या शेजारी शिक्का. बरोबर आहे. हा. मग अचानक प्रोसिडिंग कसं आलं? म्हणजे त्यांनी स्कॅन केलेलं असून सुद्धा आम्हाला खोटं सांगितलं की प्रोसिडिंग नाहीये आता. म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी घडतात. मग ह्याच्यामध्ये कितपत हात किती जणांचे, ह्या प्रशासनाचे सुद्धा आपलं काय हात. म्हणणं आहे की सीओ एका साईडला कल देत आहेत का त्यांचा पूर्ण? हो. आता बघा, त्यांनी सुद्धा प्री प्लॅन सारखं की अगदी 11 वाजून 2 मिनिटांनी सभा संपली, वाट बघितली नाही. काय पीठासीन अधिकारी आहे ना, तुम्ही वाट कशी नाही बघितली 15 मिनिटं तरी? होतं उशीर. आता हे एखाद्या सर्व वेळेस. झालं, पण आता याच्या पुढचं पाऊल काय तुमचं? आम्ही ह्याचा जाहीर निषेध करतोय. आम्ही ह्याची दाद जिल्हाधिकाऱ्यांकडे तर नक्कीच मागणार आहे. आणि ह्या गोष्टी जनतेसमोरही गेल्या पाहिजे. इतके दिवस आम्ही शांत बसलो, पण आता ह्या जनतेसमोर गेल्याच पाहिजे की इथे किती चुकीच्या गोष्टी चालल्यात. प्रोसिडिंग फाडलं जातं. बेजबाबदार त्या आता नगराध्यक्ष आहेत, पीठासीन अधिकारी होत्या, त्यांच्या अंगावर सगळे महिला नगरसेविका म्हणजे सगळे नगरसेवक जे हे सगळे अंगावर जातात. आणि त्या दिवशी सभागृहामध्ये काय घडलं तुम्हाला सांगते, त्यांच्या सगळे अंगावर जात होते. मग त्यांनी शिस्तभंगाची कारवाई का नाही केली? हे बघा, त्या पहिली गोष्ट काय आहे, पोलीस सभागृहामध्ये protection मागवलं ना. पोलीस प्रोटेक्शन सुद्धा, पोलीस प्रोटेक्शन मागवण्याचं पोलीस काम protection मागवण्यात आलं. सीओ साहेबांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं पाहिजे की एक महिलेवरती असं अंगावर जाणं जातंय, चुकीच्या भाषेत बोललं जातंय. तर सीओ साहेब एक मूर्तीसारखे उभे होते, ते हल्ले सुद्धा नाही. शेवटी आम्ही जाऊन मदत मागायला गेलो तर सभागृहाला कडी ही बाहेरून होती. सभागृहाला कडी बाहेरने लावायला आतमध्ये चोर बसले होते का? आम्ही लोकांमध्ये निवडून आले नगरसेवक आहोत, म्हणजे त्यांना काहीतरी गैर चुकीची गोष्ट करायची होती, कुठलीही मदत बाहेर मागायला जाऊ नये म्हणून. आणि बाहेरून कडी लावणारी व्यक्ती पण कोण होता? म्हणजे प्रशासनच होतं ना, कारण त्यांचे नगरसेवक तर सगळे आत होते. असं कधी होतं? कुठल्या सभागृहाला बाहेरून कडी नसते. त्यामुळे आणि कशी आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागवलं. अशा ह्या एवढ्या चुकीच्या गोष्टी घडतात. तुम्हाला एक निर्णय पटला नाही, त्यांना निर्णय पटला नव्हता ना, ह्या गोष्टीची सरळ त्यांनी एक प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते. ज्यावेळेस पीठासीन अधिकारीचा निर्णय तुम्हाला पटत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं असतं, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागायची असते. त्यांच्याशी तुम्ही भांडण करणं. त्या दिवशी निवडणूक होती, तुमची मतं मांडण्याची दिवस नव्हता. त्यांनी मतं मांडत बसले नाही आणि त्यांचं मत ऐकलं गेलं नाही. आज अनधिकृत बांधकाम असायचं करायचं त्यांनी, आणि आज त्याच्या विरुद्ध अर्ज आमच्याकडनं आला. त्यांनी निर्णय घेतला की तुमचा फॉर्म मी रद्द करते. त्यामुळे बिनविरोध निवड आमच्या मॅडमची झाली, म्हणजे रुपालीताईंची झाली. मग तुम्हाला ही चुकीची गोष्ट वाटली तर तुम्ही मनमानी काम करायचं, एखाद्याच्या अंगावर जायचं, ह्या गोष्टी तुम्ही काय? मागचे मुद्दे राहून द्या ताई, आत्ताच्या सभेपुरतं आपण माहिती द्या की आता या मग याच्या पुढे आत्ताच्या- तुम्ही काय करणार की बाबा ही सभा रद्द झाली. आम्ही दाद मागणार. आमच्याकडे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही ज्या गोष्टी आम्हाला ह्याच्या आता ऐका ना, मी एक तुम्हाला विचारतो, आज बाबा शिवसेनेचे नगरसेवक नाहीत, हो, पण जर का आता BJP चे सुद्धा ऐका ना, बीजेपीचे नाहीयेत, पण जर का पुढच्या मीटिंगला राष्ट्रवादीचे नसतील तर मीटिंग रद्द होणार का? आता जर मॅनेज प्रशासन असेल तर सांगता येत नाही ते काय करतील. चालते, धन्यवाद ताई. इनामदार साहेब, आपण पण आहात इथं, काय सांगाल? पहिली वादळी सभा झाली, त्याच्यानंतर ही सभाच रद्द झालेली आहे. आज आम्ही 11:15 वाजता उपस्थिती लावली. सकाळी खाली आम्ही सगळे एकमेकांना भेटलो, वरती आलो. 11 वाजता आमचे सह्या घेतले गेले आणि 11 वाजता 2 मिनिटात सभा रद्द केली. 2च मिनिटात सभा रद्द केली. त्याच्यात आमची एक नगरसेविका 11 वाजून 3 मिनिटात आली.
त्यांची पण सहीन घेतली नाही त्यांनी प्रेझेंटी बुकवरती, त्यांची पण सह्या घेतली नाही आणि डायरेक्ट सभा रद्द करून ते पळून गेले. हे सगळं जे आहे याचा आम्ही निषेध करतो. निषेध करून काय होणार, गावचा विकास महत्वाचा आहे. तर यांना नाहीच करायचं आहे, यांना काहीतरी दुसरंच गोंधळ घालायचं तर काय करणार. आज आम्ही पीठासीन अधिकाऱ्याच्या अंगावरती नाही गेलं. त्या दिवशी जसं हे यांच्या विरोधात निकाल आलं होतं तर हे पीठासीन अधिकारीच्या अंगावरती धावत होते. आज नाही गेलो आम्ही पीठासीन अधिकारीच्या अंगावरती. आज आम्ही पण असं म्हणजे शिस्तभंग केलं असतं ना, पण आम्ही आता याची राग कलेक्टर साहेबांना मागू. चालते, धन्यवाद सर.